मावळमधल्या पुलाच्या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा जीव गेला, मात्र त्यानंतर कराड चिपळूण महामार्गावरचा पर्यायी रस्ताच वाहून गेला। आणखीही अनेक अशा घटना घडत आहेत। सोलापुरात तर 100 वर्ष जुना असलेला पूल वाहतुकीसाठी खुलाय। हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल मिळून सुद्धा प्रशासन अजूनही गाढ झोपेतच आहे। 100 वर्ष जुना पूल धोक्याच्या वळणावर। अर्ज पत्र देऊनही प्रशासन दाराडूर। जीव गेल्यावरच सरकार जाग होणार का? सोलापूरच्या मरियाई चौकातील हा रेल्वे ओव्हरब्रिज। हा पूल ब्रिटिशांच्या काळात बांधलेला आहे। 1922 साली उभारलेल्या या पुलाला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। हा पूल कालबाह्य झाल्याचा अहवाल रेल्वेने आधीच दिला, मात्र त्यावर अजून काहीच हालचाल झालेली नाही। ना पुलाची दुरुस्ती झाली, ना नवीन पूल बांधला गेला। त्यामुळे लोकांचे जीव गेल्यावरच प्रशासन जाग होणार का, असा सवाल आता विचारला जातोय। मर्याचौक ते बयाचौक जोडणारा जवळपास 103 वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल आहे। हा पूल बिन डब घ्यायला आलेला आहे, तर याची त्वरित शासनाने दखल घेऊन आणि या भागातील लोकांना येण्या जाण्यासाठी रहदारीचा रस्ता व्हावा म्हणून 54 मीटर रस्ता त्वरित चालू करावा। टेंडर निघून अद्यापही त्या पुलाचं काम सुरू झालेलं नाही, तरी कुठली दुर्घटना घडू नये रेल्वे प्रशासनाने त्वरित पुलाचं काम चालू करून होणाऱ्या दुर्घटनेचा टाळावी। जर रेल्वे प्रशासन व महापालिका प्रशासनाने त्वरित पुलाचं काम नाही चालू केले तर जनतेच्या वतीने उद्रेक आंदोलन केले जाईल। महानगरपालिकेला किंवा रेल्वे प्रशासनाला जोपर्यंत पूल पडणार नाही, 10-20 लोक मरणार नाहीत, तोपर्यंत अक्कल येणार नाही। तो पूल त्याला पर्यायी रस्ता दिल्याशिवाय पाडण्यात येऊ नये। जोपर्यंत पर्यायी मार्ग सक्षमपणे बाजूला होणार नाही, सर्व्हिस रोड, तोपर्यंत तो पूल मी तर पाडू देणार नाही। मी त्याच्या विरोधात आंदोलन घेणार आहे। या संदर्भात लोकशाही मराठीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांना प्रश्न विचारला, तेव्हा ते काय म्हणाले आहेत ते पहा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पालकमंत्री आपल्या सगळ्यांच्या समोर झालोय। आता त्या पुला संदर्भातली माहिती मी अजून घेतलेली नाही। मी माहिती घेईन आणि त्याच जे आवश्यक असेल, काम भूमिपूजन झालं असेल तर नक्की त्या काम का चालू झालं आणि काम तातडीने चालू करण्याच्या सूचना आपण देतो। पुण्यातील मावळची पूल दुर्घटना अजून ताजी आहे। त्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांचे अश्रूही अजून कोरडे झालेले नाहीत आणि जखमी झालेल्यांच्या जखमाही अजून ओल्याच आहेत। त्यातच महाराष्ट्रातील या जुन्या पुलांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। सोलापूरच्या मरियाई चौकातील पूलही असाच धोकादायक स्थितीत आहे। त्यामुळे प्रशासन उदासीनतेचं गेंड्याचं कातडं कधी झुगारणार? लोकांचा जीव गेल्यावर हे खरे सवाल आहेत। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।